लोक म्हणतात हिवाळ्यामध्ये वजन वाढतं. माहिती आहे असं का होतं? हिवाळ्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी ह्या कमी होतात. थंडी, सकाळी लवकर न उठणं किंवा अशा बऱ्याच कारणांमुळे आणि खाणंपिणं मात्र जास्ती होतं. शिवाय हिवाळा हा असा सीझन आहे की याच्यामध्ये बरेचसे फेस्टिवल असतात आणि ज्याच्यामध्ये हाय कॅलरीवाले पदार्थ खाल्ले जातात, ज्याच्यामुळे काय होतं, तुमचा जो कॅलरी इंटेक आहे हा जास्त होतो कॅलरी आउटपेक्षा. शिवाय ह्या दिवसांमध्ये दिवस छोटा असतो, शिवाय सनलाईट कमी असते आणि ह्याच्यामध्ये क्रेविंग पण जास्त होत असतात. तर असं जरी असलं तरी वेट गेन ऐवजी तुम्ही वेट लॉस करू शकता जर का एक प्रॉपर हेल्दी न्यूट्रिशियस असा डाएट जर तुम्ही फॉलो केला तर. या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत, असा फुल दिवसाचा डाएट प्लॅन की जो फॉलो करून तुम्ही चांगलं वजन कमी करू शकता आणि फॅटही कमी करू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करूयातच. नमस्ते ऑल, फिटनेस कोच सारिका हेअर. स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये. या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचं आहे की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. या विंटर स्पेशल डाएटची सुरुवात होणार आहे मॉर्निंग ड्रिंकने. मॉर्निंग ड्रिंकचा फायदा काय होणार आहे? प्रॉपर तुमचं मेटाबॉलिझम करणं, शिवाय जे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम आहेत जसं की ब्लोटिंग, गॅसेस, तर हे कमी करणं. शिवाय बऱ्याच लोकांना सवय असते की सकाळी उठल्यानंतर चहाचे ॲडिक्शन असते, तर त्याला एक परफेक्ट रिप्लेसमेंट म्हणून तुम्ही हे मॉर्निंग एनर्जी ड्रिंक घेऊ शकता. हे बनवायचं आहे कसं, तर याच्यासाठी तुम्हाला एक छोटासा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो किसून घ्यायचा आहे. जे गरम पाणी उकळत्या पाण्यामध्ये हा खीस टाकायचा आहे आणि असं 1 कप पाणी तुम्हाला घ्यायचं, म्हणजे फ्रेश आल्याचं जे उकळलेलं 1 कप पाणी आहे हे उकळून आणि गाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अजून फ्लेवर आणि टेस्टसाठी थोडासा लेमन ज्यूस टाकू शकता. असं 1 कप जे पाणी आहे आल्याचं उकळलेलं, गाळून घेतलेलं आणि थोडासा लेमन ज्यूस टाकलेलं, हे वर्कआउट तुम्ही ज्या सकाळी ॲक्टिव्हिटी करता, चालणं किंवा काही व्यायाम ॲक्टिव्हिटी, योगा, तर त्याच्या अगोदर हे 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. आता ह्याचे तुम्हाला फायदे काय काय होणार आहेत? वेट लॉसमध्ये फायदा होणार आहे, इम्युनिटी, प्रॉपर डायजेशन असेल किंवा ब्लड शुगर कमी होणं, स्ट्रेसमध्ये तुम्हाला याचा रिलीफ मिळणार आहे. शिवाय हार्ट हेल्थमध्ये याचा फायदा होणार आहे. मॉर्निंग ड्रिंक नंतर येईल मॉर्निंग ब्रेकफास्ट. आपण हा डे 1चा डाएट बघत आहोत. डे 1मध्ये तुम्ही घेऊ शकता पोहे की ज्याच्यामध्ये मटार शिवाय फ्रेश व्हेजिटेबल्स ॲड केलेले आहेत. ज्या व्हेजिटेबल्स तुम्हाला आवडतात त्या तुम्ही ॲड करू शकता. मटार हे विंटरमध्ये, हिवाळ्यामध्ये चांगले फ्रेश मिळतात, तर तो तुम्ही ॲड करू शकता. ह्याच्यातून तुम्हाला खूप चांगले व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळणार आहेत. पीज, वाटाण्याचं, मटारचं झालं तर मटारमध्ये खूप चांगले न्यूट्रिशन्स आहेत जसं की व्हिटॅमिन के, सी, बी, मॅंगनीज, फॉस्फरस, फोलेट. शिवाय मटारमध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीनही आहेत. ज्या व्हेजिटेबल्स ॲड करताय त्याच्यामधूनही खूप चांगल्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतील. तर असं न्यूट्रिशियस ब्रेकफास्ट मॉर्निंगमध्ये घ्यायचं आहे. तर ब्रेकफास्टमध्ये अशा फ्रेश व्हेजिटेबल्स आणि मटार घातलेलं 1 मीडियम साईज प्लेट पोहा तुम्ही घेऊ शकता. याच्यानंतर लंचसाठी 4 आवर्स गॅप ठेवायचे. इन बिटवीन जर भूक लागली मिड मॉर्निंग स्नॅक्ससाठी तर तुम्ही स्नॅक घेऊ शकता आणि जर नाही लागली तर डिरेक्ट तुम्ही लंचला जाऊ शकता. मिड मॉर्निंग स्नॅकमध्ये तुम्ही काय घेऊ शकता, तर 1 मीडियम साईजचं कोणतंही फ्रूट जसं की पेरू असेल, ऑरेंज असेल, स्ट्रॉबेरी असेल किंवा किवी असेल, तर कोणतंही 1 मीडियम साईजचं फ्रूट घेऊ शकता तुम्ही आणि सोबत 2 ते 3 नट्स जसं की काजू, बदाम, अक्रोड असेल, अंजीर असेल, तर 2 to 3 पीस. पोर्शन जो आहे हा एक्सीड नाही करायचा, पोर्शनमध्ये घ्यायचं, अदरवाईज कॅलरी ह्या जास्त होतील. शिवाय अजून एक टिप की पाणी भरपूर प्यायचं दिवसभरामध्ये. 3 ते 4 लिटर तुमचा दिवसभरामधून वॉटर इंटेक होणार आहे. हायड्रेशन तर झालंच, पण अजून एक बेनिफिट, जेव्हा पण तुम्ही वेट लॉस आणि फॅट लॉस डाएट करत असता तर डाएट पोर्शन रिस्ट्रिक्ट केलेला असतो आणि त्याच्यामध्ये इन बिटवीन तुम्हाला मंचिंग आणि क्रेविंग हे होण्याचे चान्सेस असतात. सो जर तुम्ही प्रॉपर अमाऊंटमध्ये जर पाणी पिलात तर तुम्हाला फुल वाटेल, राईट. एक्स्ट्रा मंचिंग आणि ओव्हर इटिंग होणार नाही की ज्याच्यामुळे कॅलरीज कमी जातील आणि ज्याचा वेट लॉस आणि फॅट लॉसमध्ये फायदा होणार आहे. सोबत बाकीचे बेनिफिट्स तर आहेतच पाण्याचे, जसं की प्रॉपर बॉडी डिटॉक्स होणे किंवा जे पण टॉक्झिन्स आहेत तर ते फ्लश आउट होणे. सो
या सगळ्यांसोबत प्रॉपर वॉटर इनटेकही ठेवायचा आहे। ब्रेकफास्ट नंतर येईल लंच। लंच हे वेल बॅलन्स्ड असावं। प्रत्येक मीलमध्ये दिवसभराचे 4 मील्स ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग स्नॅक आणि डिनर 4-4 तासांचा फरक ठेवायचा प्रयत्न करायचे। लंच हे वेल बॅलन्स्ड घ्यायचं आहे। प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट आणि हेल्दी फॅट। हिवाळ्यामध्ये खूप चांगल्या फ्रेश पालेभाज्या असतात, तर आवर्जून पालेभाज्या ह्या दुपारच्या जेवणामध्ये इन्क्लूड करायच्याच आहेत। वेगवेगळ्या फॉर्ममध्ये घेऊ शकता। मग हिरव्या पालेभाज्यांचं सूप असेल किंवा पराठामध्ये तुम्ही घालू शकता किंवा मोकळी लसूण फोडणी देऊन केलेली भाजी तुम्ही घेऊ शकता। तर हे आता कसं तुम्ही बॅलन्स कशी करायची प्लेट। जर मोकळी भाजी करताय तुम्ही तर मोकळी भाजी एक छोटी वाटी मोकळी भाजी घेतली, सोबत एक छोटी चपाती किंवा भाकरी घेतली आणि सोबत प्रोटीनसाठी 1 वाटी सोया चंक्स किंवा उसळ असेल किंवा 2 एग व्हाईट्स असतील तर प्रोटीनसाठी एक ऑप्शन ठेवायचं आणि एक छोटा चमचा तूप। तर अशी प्लेट तुम्ही बॅलन्स करू शकता। किंवा मग राईस घ्यायचा असेल तर पालक आणि पनीर टाकून घेतलेला एक मीडियम साईजचा बाउल तुम्ही पुलाव घेऊ शकता, सोबत 1 वाटी दही आणि सॅलड असंही बॅलन्स करू शकता। लंच नंतर इव्हिनिंग स्नॅकमध्ये तुम्ही 1 कप ग्रीन टी घेऊ शकता किंवा कुठलाही तुम्हाला जो टी आवडतो, चहा आवडतो, फक्त विदाऊट शुगर घ्यायचे आणि सोबत प्रोटीन स्नॅक घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये 1 वाटी तुम्ही स्प्राउट्स स्टीम केलेले वाफवलेले 1 वाटी स्प्राउट्स असेल किंवा 2 एग व्हाईट्स असतील किंवा 1 वाटी सोया चंक्स असेल किंवा 1 वाटी मखाना असेल तर हे ऑप्शन तुम्ही इव्हिनिंग स्नॅकमध्ये घेऊ शकता। इव्हिनिंग स्नॅक नंतर येईल डिनर। डिनर हे एकदम लाईट असावं। जे पण हेवी मील्स आहेत हे दिवसभरामध्ये घ्यायचे आहेत, कारण दिवसभर आपण ॲक्टिव्ह असतो, शिवाय डायजेशन पण स्ट्रॉंग असतं। सो हेवी मील हे प्रिफर करायचे ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये। डिनर हे एकदम लाईट असावं की ज्याच्यामुळे डायजेशनला हलकं असेल, झोपही चांगली होईल, शिवाय वेट लॉसही चांगला होईल। डे 1च्या डाएटमध्ये तुम्ही प्रिफर करू शकता डाळ आणि पालेभाज्या ॲड केलेलं सूप की जे न्यूट्रिशियस असेल, पचायलाही हलकं असेल आणि वेट लॉससाठी बेटर असेल। तर मीडियम साईजचा बाउल एक गरम सूप तुम्ही घेऊ शकता डिनरमध्ये। आता डिनर जर हलकं घेतलं तर काही लोकांना झोपायच्या वेळेस भूक लागते वगैरे असेही प्रॉब्लेम असतात। तर ह्याच्यासाठी सोल्युशन आहे, झोपायच्या पूर्वी 1 हाफ कप दूध घेऊ शकता, लो फॅटवालं असावं आणि ज्याच्यामध्ये 1 चुटकी हळद आणि ब्लॅक पेपर टाकून तुम्ही ते घेऊ शकता की जे हेल्दी असेल आणि तुम्हाला झोपही चांगली येईल याच्यामुळे। दुसऱ्या दिवसाचा डाएट सुरुवात करायची आहे मॉर्निंग ड्रिंकनी। सेकंड डेला तुम्ही घेऊ शकता लेमन वॉटर। 1 कप वॉर्म वॉटर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा लेमन ज्यूस ॲड करायचे आणि हे तुमचं मॉर्निंग ड्रिंक असेल। याच्यानंतर ब्रेकफास्टमध्ये घ्यायचं 1 मीडियम साईज मेथी पराठा आणि 1 छोटी वाटी दही। याच्यानंतर मिड मॉर्निंग स्नॅकमध्ये तेच घ्यायचं आहे तुम्हाला, 1 मीडियम साईजचं फ्रूट आणि नट्स पोर्शनमध्ये, नट्स आणि सीड्स पोर्शनमध्ये घ्यायचं आहे। याच्यानंतर लंचमध्ये घ्यायचं आहे 1 वाटी घट्ट तुरडाळीचं वरण, सोबत 1 मीडियम साईजची मल्टीग्रेन रोटी। मल्टीग्रेन किंवा सिंगल ग्रेन घेतले तरी चालेल की म्हणजे गव्हाची असेल, गहू आणि बेसन मिक्स असलेली असेल किंवा ओनली ज्वारी, बाजरी, नाचणी अशी मीडियम साईजची 1 भाकरी, सोबत लो फॅट पनीरची खूप साऱ्या व्हेजिटेबल्स घालून केलेली भुर्जी असेल किंवा टोफू असेल किंवा हे ऑप्शन नसतील तर तुम्ही बाकी प्रोटीन ऑप्शन पण घेऊ शकता। 1 छोटी वाटी दही असेल किंवा सोया चंक्स असतील किंवा स्प्राउट्स असेल किंवा 1-2 एग व्हाईट्स असेल तर हे ॲड करायचं आहे आणि 1 वाटी सॅलड। लंचमध्ये ॲज अ हेल्दी फॅट 1 छोटा चमचा तूप घ्यायचा आहे। याच्यानंतर इव्हिनिंग स्नॅकमध्ये स्प्राउट्स आणि सॅलड तर यांची मिक्स भेळ घ्यायची आहे 1 वाटी, सोबत विदाऊट शुगर चहा, कॉफी किंवा ग्रीन टी घेतली तर चालेल। जर कॉफी आवडत असेल तर प्रिफर करा मॉर्निंग टाईम, कारण चहा आणि कॉफी कंपेअर केलं तर कॉफीमध्ये कॅफीन जास्त असतात की ज्याच्यामुळे स्लीप डिस्टर्ब होऊ शकते। सो कॉफीसाठी तुम्ही प्रिफर कराल मॉर्निंग टाईम। याच्यानंतर येईल डिनर। सेकंड डे डाएटमध्ये डिनरमध्ये तुम्ही घेऊ शकता पालक आणि डाळ याची खिचडी, सोबत 1 वाटी सॅलड घ्यायचं आहे। पालक आणि डाळ खिचडी बनवत असताना डाळ ही जास्त प्रमाणामध्ये घ्यायची आणि राईस हा एकदम मिनिमल क्वांटिटीमध्ये घ्यायचा आहे की जो न्यूट्रिशियस बनेल, शिवाय वेट लॉससाठी बेटर असेल। याच्यानंतर जर झोपायच्या अगोदर जर भूक लागली तर गोल्डन मिल्क घ्यायचं आहे। सेम प्रोसिजर, लो फॅट हाफ कप दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चुटकी हळद किंवा ब्लॅक पेपर पावडर टाकायची
डे 3 इथे तुम्ही दिवसाची सुरुवात ही मॉर्निंग ड्रिंकने करायची आहे। तिसऱ्या दिवसाचं मॉर्निंग ड्रिंक हे तुम्ही सीड्स वापरून करू शकता। मेथी बिया किंवा जिरा असेल, बडीशेप, सोंप असेल किंवा हिवाळ्यामध्ये अजवाईन, ओवा वापरायलाही बेटर आहे। हे रात्री भिजत ठेवायचं आणि सकाळी उकळून हे 1 कप पाणी घेऊ शकता मॉर्निंग ड्रिंक म्हणून। याच्यानंतर ब्रेकफास्टमध्ये घ्यायचं आहे हिरव्या मुगाचा डोसा आणि थोडं दही असेल किंवा पुदिन्याची चटणी असेल। याच्यानंतर मिड मॉर्निंग स्नॅकमध्ये फ्रूट, नट्स आणि सीड्स घ्यायचे। लंचमध्ये घ्यायचं आहे पालक डाळ, 1 वाटी पालक डाळ, 1 रोटी आणि सोबत घेऊ शकता खूप सारं सॅलड हे नेहमी जेवणाच्या पूर्वी खायचं, म्हणजे मेन मील जे आहे ते खायला सुरुवात करायच्या अगोदर सॅलड खायचं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला फुल वाटतं आणि ओव्हर इटिंग होणार नाही, शिवाय खूप सारे फायबर्सही जातात पोटामध्ये। लंच नंतर इव्हिनिंग स्नॅकमध्ये घ्यायचं आहे ग्रीन टी किंवा कुठलाही चहा ज्याच्यामध्ये शुगर न टाकता, साखर न टाकता घ्यायचे आणि स्नॅकमध्ये घेऊ शकता तुम्ही बेसन चिला, लेस ऑइलमध्ये बनवायचे आणि खूप साऱ्या व्हेजिटेबल्स ॲड करून मीडियम साईजचा बेसन चिला घ्यायचा आहे। याच्यानंतर येईल डिनरमध्ये घ्यायचं आहे तुम्हाला पनीर, लो फॅटवालं पनीर किंवा टोफू याचं सॅलड आणि सोबत टोमॅटो आणि गाजर याचं सूप। हिवाळ्यामध्ये सूप प्यायलाही गरम गरम चांगलं वाटतं। बाहेरही मिळतं पण बाहेर शुगर असेल किंवा बाकी थिंग्स ॲड केलेले असतात तर हाय कॅलरीवालं असतं, तर आपण हिवाळ्यामध्ये हा व्हेजिटेबल्स पण फ्रेश असतात तर आपण असं सूप बनवून ते एन्जॉय करू शकता। रात्री झोपण्यापूर्वी जर भूक असेल तर तुम्ही हे गोल्डन मिल्क नक्कीच घेऊ। डे 4 मॉर्निंग ड्रिंक घ्यायचं आहे लेमन वॉटर, 1 कप वॉर्म वॉटर घ्यायचं आहे, कोमट पाणी, त्याच्यामध्ये लेमन ज्यूस ॲड करायचं आहे। ब्रेकफास्टमध्ये घ्यायचं आहे स्प्रिंग ओनियन, जी आपली कांद्याची पात असते ती ॲड केलेला पराठा, म्हणजे थोडं गव्हाचं पीठ त्याच्या बरोबरीनेच बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे बारीक केलेली जी कांद्याची पात असते तर ते टाकून केलेलं एक पराठा आणि 1 छोटी वाटी दही, हा मॉर्निंग ब्रेकफास्ट होईल। त्याच्यानंतर मिड मॉर्निंग स्नॅकमध्ये फ्रूट आणि नट्स, सीड्स घ्यायचे आहेत। दुपारचं जे जेवण आहे त्याच्यामध्ये घ्यायचं आहे पालक पनीर, रोटी आणि सॅलड। इव्हिनिंग स्नॅकमध्ये घ्यायचं आहे ग्रीन टी किंवा कुठलाही टी विदाऊट शुगर आणि सोबत नट्स। डिनरमध्ये घ्यायचं आहे हलकं असं पालक आणि डाळीचं सूप आणि त्याच्यानंतर रात्रीचं जे असेल ते गोल्डन मिल्क घेतलं तरी चालणार। डे 5 मॉर्निंग ड्रिंकमध्ये घ्यायचं आहे जिंजर वॉटर, नंतर ब्रेकफास्टमध्ये घ्यायचं आहे मटार पराठा आणि पुदिना चटणी किंवा छोटी वाटी दही। याच्यानंतर मिड मॉर्निंग स्नॅकमध्ये सेमच घ्यायचं आहे ऑल डेज, जसं की मीडियम साईज फ्रूट आणि सीड्स आणि मिड मॉर्निंग स्नॅक हे जर भूक लागली तरच घ्यायचे, अदरवाईज स्किप करायचं आहे। लंचमध्ये घ्यायचं आहे पालक कढी, राईस आणि सॅलड। पालक कढी काय आहे तर आपण जे रेग्युलर कढी बनवतो तशीच बनवायची, फक्त याच्यामध्ये आपल्याला पालक ॲड करायचं आहे। 1 वाटी पालक कढी घ्यायचे, सोबत 1 फ्लॅट करून 1 वाटी राईस घ्यायचा आहे आणि सोबत 1 वाटी सॅलड घ्यायचा आहे। याच्यानंतर इव्हिनिंग स्नॅकमध्ये ग्रीन टी सोबत 1 वाटी चणा घ्यायचं। याच्यानंतर जे डिनरमध्ये राजमा, व्हेजिटेबल्स ॲड केलेलं सूप घ्यायचं। राजमा नसेल तर तुम्ही कुठलेही स्प्राउट्स किंवा डाळी ॲड करू शकता। असं 1 वाटी सूप घ्यायचं आहे, व्हेजिटेबल्स भरपूर असावेत। डे 6 मॉर्निंग ड्रिंकमध्ये कुठल्याही सीडचं वॉटर घ्यायचं आहे बॉईल केलेलं, मेथी असेल, जिरा असेल, अजवाईन असेल आणि बडीशेप असेल। ब्रेकफास्टमध्ये घ्यायचं आहे बीटरूट आणि पनीरचा पराठा, दिसायलाही ब्युटिफुल शिवाय न्यूट्रिशियस पण आहे। 1 वाटी दही किंवा पुदिना चटणीसोबत घेऊ शकता। याच्यानंतर मिड मॉर्निंग स्नॅकमध्ये फ्रूट्स आणि नट्स, मीडियम साईजचं फ्रूट्स आणि नट्स। नंतर लंचमध्ये घ्यायचं आहे 1 वाटी मूग डाळ, सोबत कुठलीही 1 फळभाजी, रोटी, भाकरी असेल किंवा चपाती असेल आणि सोबत 1 वाटी सॅलड। याच्यानंतर इव्हिनिंग स्नॅकमध्ये घ्यायचं आहे 1 वाटी मखाना आणि ग्रीन टी आणि डिनरमध्ये घ्यायचं आहे ग्रीन मुगाचा डोसा आणि सोबत चटणीसोबत तुम्ही घेऊ शकता। डे 7 याच्यामध्ये तुम्हाला मॉर्निंग ड्रिंकमध्ये घ्यायचं आहे, जे 6 डेजमध्ये जे कुठलंही ड्रिंक आवडलेलं आहे तर ते ड्रिंक तुम्ही मॉर्निंग ड्रिंकमध्ये घेऊ शकता। मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये घ्यायचं आहे 1 वाटी ओट्स आणि मूग डाळीची खिचडी। रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर त्या पद्धतीने तुम्ही बनवून 1 मीडियम साईजचा बाउल ब्रेकफास्टमध्ये ओट्स आणि मूग डाळीची खिचडी तुम्ही घेऊ शकता। याच्यानंतर मिड मॉर्निंग स्नॅक फ्रूट आणि सीड्स घ्यायचे आहे। लंचमध्ये घेऊ शकता तुम्ही कुठल्याही व्हेजिटेबल ज्या तुम्हाला आवडतात तर त्या ॲड करून बेसन आणि बाकी जे मिक्स पिठांचं बनवलेलं 1 मीडियम साईजचं थालीपीठ, दही आणि 1 मोठी वाटी सॅलड हे लंचमध्ये घ्यायचं आहे। इव्हिनिंग स्नॅकमध्ये घ्यायचं आहे ग्रीन टी आणि 1 वाटी स्प्राउट सॅलड, जे स्प्राउट्स तुम्हाला आवडतात तर व्हेजिटेबल मिक्स करून असं 1 वाटी सॅलड घ्यायचं आहे। त्याच्यानंतर डिनरमध्ये घ्यायचं आहे ओट्स,
बेसन चिला, ह्याच्यामध्ये तुम्ही अजून खूप सारे व्हेजिटेबल्स ॲड करून घेऊ शकता. आणि रात्री झोपायच्या अगोदर भूक लागली तर सेम की 1 हाफ कप तुम्ही गोल्डन मिल्क घेऊ शकता. हा झाला 7 दिवसांचा डाएट प्लॅन. ह्याच्यामध्ये बरंचसं व्हेरिएशन आहे, त्यामुळे याच्यामधून खूप चांगले कंप्लीट न्यूट्रिशन्स मिळणार आहेत. शिवाय फॉलो करायला पण इंटरेस्टिंग आहे, बोरिंग नाही. पण तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये आहात की तुमचं रुटीन हे खूप धावपळीचं आहे, तुम्हाला डिफरंट बनवायला वेळ नाही आहे किंवा जमत नाही आहे, तर तुम्ही सिम्पल जे फॅमिली फूड आहे, जे आपल्या घरामध्ये रोज बनतं, तर तेच खाऊन तुम्ही नक्कीच वजन कमी करू शकता. आता हे कसं बॅलन्स करायचं आहे, काय पोर्शनमध्ये घ्यायचं आहे बघा, ब्रीफमध्ये सांगेन. मॉर्निंगचं जे ड्रिंक आहे ते तुम्ही सेम घेऊ शकता, तुम्हाला जे इझी वाटतंय. लेमन वॉटर असेल किंवा कुठल्याही सीडचं किंवा स्पाइसचं एक कप गरम पाणी त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. कुठलं जे तुम्हाला इझी वाटतं तर ते मॉर्निंग ड्रिंक तुम्ही प्रिफर करू शकता. याच्यामध्ये मॉर्निंग ब्रेकफास्ट जो आहे हा तुमचा आफ्टर वर्कआउट असतो, तो काळजी घ्यायची की तो तुमचा प्रोटीन रिच असायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही 1 वाटी स्प्राउट्स असेल स्टीम केलेले, किंवा एग्स खात असाल तर 2 to 3 एग्स बॉईल केलेले विदाऊट येलो पार्ट, किंवा व्हेजिटेबल्स घातलेलं एक व्हाईटचं तुम्ही ऑमलेट घेऊ शकता, किंवा सोया चंक्स असेल, किंवा 1 ग्लास मिल्क आणि नट्स असतील, किंवा फ्रूट आणि नट्स असेल तर हे इन्क्लूड करू शकता, किंवा ओट्स असेल, ओट्स खिचडी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड करू शकता, किंवा अजून रेग्युलरमध्ये असेल तर पोहे असेल किंवा उपमा असेल. फक्त याच्यामध्ये जास्त व्हेजिटेबल्स आणि मटार वगैरे ॲड करायचे की अजून न्यूट्रिशियस आणि प्रोटीन रिच होईल. सोबत तुम्ही रेग्युलर घेणार असाल तर इडली डोसा वगैरे हे पण चालेल, पण पोर्शनमध्ये आणि त्याच्यामध्ये सांबार हे घट्ट डाळीचं असावं की तुम्हाला प्रोटीन अजून चांगल्या प्रमाणामध्ये मिळेल. याच्यानंतर लंच हे तुमचं वेल बॅलन्स्ड आणि होलसम मील ठेवायचं आहे. कार्ब, प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स असावे, याच्यामध्ये वेल बॅलन्स्ड पाहिजे. याच्यामध्ये तुम्ही कार्बोहायड्रेटसाठी चपाती असेल किंवा भाकरी, गहू, ज्वारी, बाजरी, रागी याची भाकरी मीडियम साईजची. हा जो पोर्शन सांगत आहे मी, जो पोर्शन आहे हा व्हॅरी करेल, म्हणजे तुमचं गोल आणि वेट. मी जे सांगत आहे ते नॉर्मल वेट, नॉर्मल गोलसाठी सांगत आहे. याच्यामध्ये तुम्ही कार्बसाठी 1 मीडियम साईज चपाती किंवा भाकरी घेऊ शकता, किंवा फ्लॅट करून 1 वाटी राईस असेल. सोबत डाळी कुठली एक डाळ, किंवा प्रोटीनसाठी तुम्ही स्प्राउट्स असेल किंवा 1 वाटी डाळ असेल, किंवा एग्ज असेल. चिकन घेत असाल तर 2 to 3 पीस चिकन असेल, किंवा लो फॅट पनीर, टोफू असेल तर हे ऑप्शन तुम्ही, किंवा सोया चंक्स असेल तर, किंवा 1 वाटी दही किंवा बटर मिल्क असेल तर हे प्रोटीनसाठी ऑप्शन ठेवू शकता. तुमच्या अवेलेबिलिटीनुसार तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. फायबरसाठी तुम्हाला जे अवेलेबल आणि जे सॅलड्स आवडतात तर ते 1 वाटी सॅलड घ्यायचं आहे. सीझनमध्ये चांगल्या ज्या फ्रेश व्हेजिटेबल्स मिळतात, पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या असतील तर ते 1 वाटी असेल तर असं इन्क्लूड करायचं आहे. ॲज अ हेल्दी फॅट तुम्ही 1 छोटा चमचा ऑलिव्ह ऑइल किंवा 1 छोटा चमचा तूप इन्क्लूड करायचं आहे, म्हणजे तुमचं दुपारचं जे जेवण आहे ते होलसम आणि वेल बॅलन्स्ड असेल. वेट लॉस करायचं आहे तर कुठलाच फूड ग्रुप तुम्ही पूर्ण स्किप करायला पाहिजे असं नाही. फक्त तुम्ही सगळ्या थिंग्स ह्या तुम्ही पोर्शनमध्ये घेतल्या तर प्रत्येक थिंग्समध्ये न्यूट्रिशन आहे आणि त्याचा तुम्हाला वेट लॉसमध्ये फायदा होणार आहे. फक्त तुम्हाला ते वेल बॅलन्स्ड आणि पोर्शनमध्ये घ्यायचं आहे. याच्यानंतर लंचनंतर इव्हिनिंग स्नॅक घ्यायचा आहे. इव्हिनिंग स्नॅकमध्ये तुम्ही विदाऊट शुगर टी, ग्रीन टी घेऊ शकता, आणि सोबत एक प्रोटीन स्नॅक घ्यायचा आहे. इव्हिनिंग स्नॅक हे प्रोटीन स्नॅक असावं की ज्याच्याने तुम्हाला फुल वाटणार आहे, आणि रात्रीचं जे डिनर आहे ते तुम्ही लाईट घेऊ शकणार आहात, तुम्हाला फुल वाटणार आहे. याच्यामध्ये तुम्ही तेच जे मॉर्निंग ब्रेकफास्टला मी ऑप्शन सांगितले होते प्रोटीन रिच, मग स्प्राउट्स किंवा एग्ज असेल, किंवा याच्यामध्ये तुम्ही ग्रीन मुगाचा डोसा असेल, किंवा लेस ऑइलमध्ये बेसन आणि व्हेजिटेबलचा चिला असेल, तर शिवाय सोया चंक्स असेल, किंवा बटर मिल्क, दही असेल, तर हे ऑप्शन तुम्ही नक्कीच चूज करू शकता इव्हिनिंग स्नॅकमध्ये की ज्याच्याने तुम्हाला फुल वाटेल आणि डिनर जे आहे ते तुमचं लाईट होईल. डिनर जे आहे तुमचं एकदम लाईट असावं पण न्यूट्रिशन असावं, ज्याच्यामध्ये तुम्ही मग सूप इन्क्लूड करू शकता. डाळ आणि भाज्यांचं सूप असेल किंवा खिचडी असेल. शिवाय तुम्ही लंचमध्ये जसं तुम्ही वेल बॅलन्स्ड घेतलं तेच पण कमी पोर्शनमध्ये तुम्ही तेही तशी प्लेट बॅलन्स करू शकता. तसं दिवसभराचं तुम्ही मील बॅलन्स करू शकता. आणि याच्यासोबतच काळजी घ्यायची आहे की तुम्ही दिवसभरामध्ये पुरेसं पाणी पित आहात, पुरेशी झोप घेत आहात, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि सम सॉर्ट ऑफ ॲक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये वॉक असेल किंवा तुम्हाला ज्या वर्कआउट ॲक्टिव्हिटी आवडतात तर त्या थोड्याफार प्रमाणामध्ये, तर हे तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये इन्क्लूड करायचं आहे. आणि हा जो डाएट प्लॅन आहे हा 1 मंथसाठी फॉलो करून बघा.
नवीन वर्ष येतच आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा 1 मंथसाठी आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला काय रिझल्ट आला. शिवाय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला. लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.